जय श्री कृष्ण. राधे राधे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत अकोले तालुक्यातील विटे आणि रुंबोडी या गावाच्या शिवावर असणाऱ्या श्री क्षेत्र दत्तगड या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहू शकतो भगवान श्रीकृष्णांची सर्वात उंच अशी मूर्ती आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी जवळ पाहायला मिळते. या खूप सुंदर आणि सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी स्थापित आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा ही मूर्ती बघतो तेव्हा मनोमन आपलं मन आपोआपच जय श्रीकृष्ण असं म्हणतं. निळ्या वर्णाची मोरपिसाचा मुकुट आणि हातात बासरी घेतलेली ही भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बघून मन अतिशय आनंदी आणि प्रसन्न होते. या मूर्तीची उंची जरी खूप जास्त असली त्यामुळे लांबूनच ती मूर्ती दिसते आणि लांबूनच भगवान श्रीकृष्णांचे मनमोहक रूप आपल्याला त्या भगवान श्रीकृष्णाकडून खेचून घेतं. आणि या मूर्तीवर आपलीच नव्हे तर या परिसरातील नव्हे तर या अकोले तालुक्यातील संपूर्ण लोकांची मनापासून खूप श्रद्धा आहे. आणि प्रत्येकाचं श्रद्धेचं स्थान असणारं हे दत्तगड देवस्थान या ठिकाणी आज आपण आलो. अतिशय मनमोहक असं वातावरण आहे. सगळीकडे जर बघितलं तर अतिशय निसर्गाने मुक्त हस्ते उधळण या ठिकाणी निसर्गाने केलेली आहे. भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे. ही मूर्ती तर येता जाता सर्वांचं लक्ष वेधून घेतेच आहे. परंतु या ठिकाणी असणारा आंब्याची बाग आहे. या ठिकाणी बाबांचंही काम खूप चांगलं आहे. आणि ही मूर्ती आपल्या सर्वांचं मन नक्कीच वेधून घेते. असं म्हणतात भगवान श्रीकृष्णाच्या जवळ किंवा कोणत्याही भगवानाच्या जवळ तुम्ही जर मनोभावे गेला, तुमच्या षडरिपू आणि अहंकार बाजूला ठेवून भगवान श्रीकृष्णांना जर शरण गेले तर तुमची मनातली असणारी इच्छा, मनातल्या भावना भगवान श्रीकृष्ण ओळखतो आणि त्या पूर्ण करतो. न बोलता कळतं भगवानाला. म्हणून आपल्या मनात पण येताना आपला अहंकार सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत या बाजूला ठेवून शरणागत भावनेनं आपण भगवान श्रीकृष्णांजवळ या. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची जी मूर्ती आहे अतिशय मन वेधून घेते, अतिशय प्रसन्न, मनाला आल्हाददायक वाटणार आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाची इच्छा मनोमन असणारी पूर्ण करतातच. या भाविकांची श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी येऊन गेलेल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण केली आहे. आपणही कधीतरी या ठिकाणी व्हिजिट दिली असेलच. ज्यांनी व्हिजिट दिली असेल त्यांनी कमेंट मध्ये करून सांगा, आपला अनुभव नक्की सांगा. आणि ज्यांनी अजून या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या दत्तगड देवस्थानाला दर्शनासाठी आले नाही त्यांनी निश्चितच या ठिकाणी येऊन आध्यात्मिक ऊर्जेची, आध्यात्मिक शक्तीची ताकद आपल्याला मिळवण्याकरता आणि हे आयुष्य हे भवसागत तरुण जाण्याकरता भगवान श्रीकृष्णांना शरण येऊन भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद घेऊन आपण आपलं उरलेलं आयुष्य भगवान श्रीकृष्णांचे चरणी समर्पित करून या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना मनोभावे नमस्कार करावा. आणि सहज लांबून जरी बघितलं तर मनातून एकच शब्द निघतं, जय श्रीकृष्ण. राधे राधे. बोला भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय.